हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मुळ्याची चटणी। मुळ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे 2 मुळे स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर व 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला मुळ्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे, जेणेकरून मुळ्याचा जो उग्र वास आहे तो थोड्या प्रमाणात कमी होईल। पाणी घालून घेतल्यानंतर मुळा आपल्याला थोडा वेळ तसाच बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे। कढाईमध्ये 2 पळ्या तेल ओतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, मिरची आणि लसूणची जी पेस्ट तयार केली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे सगळे आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगले हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे व हे सगळे चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। चांगले 4 ते 5 मिनिट तेलामध्ये परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जो मुळा बाजूला ठेवला होता त्यामधले सगळे पाणी नितळून घ्यायचे आहे व थोडा थोडा करून मुळा त्यामध्ये सोडायचा आहे। अशा प्रकारे मुळा सोडून झाल्यानंतर तो आपल्याला तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट मुळा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतल्यामुळे त्यामध्ये जो उग्र वास असतो तो निघून जाईल व मुळ्याची चव देखील चांगली लागेल। थोडा वेळ मुळा आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मुळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी वापरणार नाही। मीठ टाकल्यामुळे मुळ्याला जे पाणी सुटले आहे त्यामध्येच आपला मुळा शिजून तयार होणार आहे। त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर मुळा आपला वाफेवर चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे ती कोथिंबीर मुळ्यामध्ये परतवून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर मुळा चांगल्या प्रकारे 4 ते 5 मिनिट हलवत राहायचे आहे, जेणेकरून मुळ्याची चटणी कढईला खाली चिकटणार नाही। अशा प्रकारे 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतल्यानंतर आपली मुळ्याची चटणी तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी आणि खायला अतिशय टेस्टी अशी मुळ्याची चटणी आहे। अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही मुळ्याच्या चटणीची झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। घाईच्या वेळेस कमीत कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आपण डब्याला देण्यासाठीही बनवू शकतो। अगदीच कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।